लीला आई पहिला तुला मान. जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्या या काठीबद्दल तुम्ही काय बोलू शकता? कसं आहे की पारंपरिक पद्धतीप्रमाणे गेली 150-200 वर्षाची ही जी परंपरा आहे त्याच्यानुसार ह्या वर्षीसुद्धा आम्ही दरवर्षीप्रमाणे खूप मेहनत केलेली आहे. गेले 1 महिना ही काठी हे करण्यासाठी तयारी केलेली आहे. साधारणतः 200 ते 250 फुटापर्यंतची ही काठी जाईल अशा प्रकारे आम्ही तयारी केलेली आहे. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आतिश कोहलीच्या चॅनलला. मित्रांनो, आपण आता आलोय रायबा देवीच्या यात्रेला. राव्या गावात खूप मोठी यात्रा असते आपल्या राव्या गावात. रायबा देवीची यात्रा म्हणजे गावात 3 काठ्या उभ्या होतात आणि खूप म्हणजे आडाचढीवर यांचा एक सामना होतो, पण एक एन्जॉयमेंट म्हणून ते काठीचा कार्यक्रम असतो. पहिली यंदा मान आहे आपल्या श्रीरामाच्या काठीचा. तसंच आपली जय म्हसोबाची काठी असणार आहे आणि जय खंडोबाची काठी असणार आहे. ब्लॉगवर कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आतिश कोहली. चला ब्लॉगला कंटिन्यू करा. आपला काकूसच्याच गाडीवर आलो आपण. एंट्रीला खूप सारे बॅनर लागले. ही रायबा देवी. चला आपण आतमध्ये आता एंटर करू. जय श्रीराम हा त्यांचा एरिया आहे. या एरियामध्ये खूप म्हणजे ही काठी बघा, जय श्रीरामाची काठी. जो यंदा मान आहे तो जय श्रीरामाचा मान आहे. आणि सर्व कसे मंडळी बघा काठी सजवण्यामध्ये बिझी आहे. मित्र, आपलं पहिले नाव सांग. माझं नाव उमेश पाटील. यंदा आपला मान आहे जय श्रीरामाचा. काय बोलू शकतो आज, कसं वाटतं तुला या जत्रेबद्दल? आपण बघू शकतो रात्री तयारी आमची काठी तयार चालू आहे. आता आम्ही काठी बांधतोय सध्या. नंतर तिकडे नेणार आहोत काठी रायबरीच्या मंदिराजवळ. ओके, म्हणजे यंदा तुमचा मान आहे म्हणजे पहिली गाडी तुमची उभी होणार का? नाही, पहिली काठी म्हसोबाची, नंतर खंडोबाची, नंतर श्रीरामाची. मान म्हणजे आमच्या पाली यात्रेची रायबरीच्या मंदिरात असं. ओके, म्हणजे 3 दिवस जागरण वगैरे तुम्ही ठरवा. आयोजन रामाचलीचं आहे. ओके, खूप भारी दादांनी सांगितलं का. आणि आता थोडे ते त्यांची काठीच घडणार. बाबा काय बोलायचं, काय बोलणार तुम्ही आज? कसं वाटतं यात्रेला? जय श्रीराम. रामाच्या लीला आई पहिला तुला मान. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो बघा, हे आपल्या रामाच्या पालखीची जी भांडी करतात ती भांडी बघा किती टाईट करायला लागतं. आणि सर्व रामाच्या आलीचे सर्व आपले मंडळी सर्व
दादू ही तयारी कधीपासून करता म्हणजे काटे आणण्याची? 88 आजचे पहिली आमची होते तयारी आणि 88 करतो. म्हणजे आज भांडी ना, आज भांडी. काटे अगोदर आणून ठेवता ना? त्याच्या अगोदर आणून 15 बोला, महिन्याभर अगोदर आणून ठेवतो. 1 महिना अगोदर काटे आणून ठेवता का आणि नंतर जॉईन मारता? नंतर आजच्या दिवसाला खास जॉईन करू. आज आज खास आज आज खास 4 वाजता उभी राहणार. उभ्या राहणार. ओके, मग ज्यांची सर्वात मोठे असतो त्यांना जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चार मारले फायटर मारणार. पण आज आज जास्त आमचा हो, हा का, यंदा तुमचा मान. आमचा नाही हा, मग गावामध्ये. रायबा देवीचा, पण यंदा आमची पाली आहे म्हणून पहिला मान आमचा ओके ओके मान आहे म्हणून. ओके. दादू काय बोलू शकता, आज कसं वाटतं यात्रेला? यात्रेला मजा असते, खूप मजा ना. खूप मजा. अशी मजा काय रामाची आलीची पालीच आहे यंदा, ते खूप मजा करतात. नक्कीच तुम्ही जोश बघता आपल्या जो पूर्ण त्यांच्या आली मिळून सर्व जे काटे आहेत, राम असं करतात. नक्की ब्लॉगला कंटिन्यू करा, खूप मजा येणार. जेव्हा 4 वाजता तुम्ही शो बघा आपल्या काट्यांचा. चला बाबा मित्रांनो, खूप म्हणजे खूप जल्लोष असतं, तुम्ही नक्कीच बघणार. आपण आता रामाच्या आलीमध्ये होतो आणि त्यांचाच जो जल्लोष बघत होता आपण. जय श्रीराम. जय श्रीराम. जय आज यात्रेला आपला मान आहे, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मजेत. खूप मजेत. म्हणजे यंदा काठी सर्वात मोठे असतात ना? फाय हॅट्रिक मारणार आम्ही. 100% चॅलेंज. जय श्रीराम का चॅलेंज आहे. हा, 100% जय श्रीराम. वर्षाची रामाची पालखी काठी हे हॅट्रिक असतं आमची. हो, आपण त्यांच्याकडे बघूनच त्यांची एन्जॉयमेंट आपल्याला समजते. खूप म्हणजे खूप जल्लोष असतं राव्या गावात यात्रेला. नक्कीच तुम्ही या आणि मजा बघा. पण जर जमलं नाही तर नक्की आपल्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे खूप मजा बघायला भेटणार आहे तुम्हाला. उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही बघा, ही कोणाची पिशवी? हो, ही कोणाची पिशवी? वाढलेले आहे. हो, ओटीवाले आपण. मित्रांनो, रायबा देवीचं दर्शन तर आपलं झालंय, आणि दर्शन झालंय. चला आपण मित्रांनो आपल्या इकडे काट्या लागणार. पहिली लागणार जय श्रीराम, जय मसोबा आणि रामाची. पहिली काठी आहे ती आपल्या इकडं या साईडला जय श्रीराम, रामाची, जय मसोबाची आणि जय खंडोबाची. नंतर लास्ट खूप मजा येणार आहे. ब्लॉगला कंटिन्यू घ्या. आता तर संपलाय. आफ्टर जय खंडोबा. चला आपण आता खंडोबामध्ये प्रवेश करू. पहिला आपण रामाच्या श्रीरामाच्या आलीमध्ये गेलो, आता आपण खंडोबा आलो. मित्रा, काय आज यावर्षी जल्लोष असणार? यावर्षीच्या जल्लोषबद्दल काय बोलणार? सर्व आपली मंडळी बघतात ती आपल्या जय खंडोबा. जय खंडोबा. 100% राडा होणार, कोरोना ऐकणार. यंदा राडा होणार, पोरं ऐकणार नाही. जय खंडोबा. बोल आता 2 शब्द बोल. माझ्याकडे बघा. जय खंडोबा. जय खंडोबा. मित्रांनो, इकडे आपली काठी सजवतात. खंडोबा. जय खंडोबावाले. जय खंडोबा. सगळे आपली लहान लहान बच्चे खूप यंदा खूप जल्लोष ना. यंदा खूप जल्लोष ना. यंदा पूर्ण राहणं होणार, पोरं ऐकणार नाही. आपण रायबा देवीचं दर्शन वगैरे केलं आणि आपण आता जातो. आपल्या मनोज मोकर फ्रेंड आहे जय खंडोबामधला, आपण त्याच्या घरी जाऊ. त्याला आपले हे दादू, चला त्याच्या घरी जाऊ आणि तिकडे भेटू. मित्रांनो, सर्व आपले जय खंडोबाला इकडं पार्टी करण्यासाठी बसलेत. आपली काठीची पण जोरदार तिकडे तयारी चालली आहे. नक्कीच आपण बघितलं, आपण येताच हे सर्व मंडळी आपली. मग आजचा जल्लोष कसा असणार? भारी असणार. खूप जल्लोष ना. खूप जल्लोष. काय बोलणार आजच्या जत्रेबद्दल? आजची जत्रा म्हणजे आमच्या गावाच्या आयुष्याची जत्रा म्हणजे 250 वर्षाची परंपरा आहे ना जत्रा आमची आता. 1 दिवस पहिला आमचा एक असतो. लाखापेक्षा म्हणजे फुल जल्लोष तुम्हाला बघायला भेटणार. तो शो तुम्हाला एवढी मोठी आमची काठी आहे जय खंडोबाची. का पहिलेपासून या वर्षी काठी मोठी आमचीच होणार आहे.
नक्कीच यावर्षी जय खंडोबा जय खंडोबा आणि हा आपल्याला एक वर्षातून जो एन्जॉयमेंट बघायला भेटतं ती राव्या गावामध्ये आपल्या रायबा देवीची यात्रेला 3 काट्या उभ्या राहतात. जय श्रीरामाची काठी, जय म्हसोबाची काठी आणि जय खंडोबाची काठी. पार्टी करायला बसलेत आपले भाई लोक, काकूस, भाऊस, दादूस. मित्रांनो आपले 2 मित्र परिवार आलेत. एक आपला मनोहर मोकल ब्रो आणि गोपाल आद्विक ब्रो. ड्रेसिंग फुल मारले जोरात. गोपाल भाई यावर्षी मीटिंगचा अध्यक्ष अक्षय पाटील आणि रावेगावून आलो तर माझा पहिला मान असते आणि नाद करूनच टाकणार. आज गेल्या वर्षी कमी केला, यावर्षी जास्त करणार. आमचा भाऊस मनोज मोकर यांनी लय मोठा आमंत्रण केला. आद्विक ब्रो जय खंडोबा जोर बोल. जय खंडोबा. आपला मनोज मोकर भावा काय बोलू शकता? आपल्या राव्या गावाची यात्रा आहे. मुलाखत मध्ये मी बोलू शकत नाही काहीच. विषय असा आहे बघा, जेव्हा लाईव्ह शो होतो ना 1:30 वाजता तो महत्वाचा असतो. जेव्हा शो असतो ना लाईव्ह शो तेव्हा आपल्या अंगावर काटा उभा होतो. तो काय शो असतो? 3 काटाचा मान असतो. पहिला म्हशीश्वर काटा असतो, नंतर जय खंडोबा, नंतर रामाचलीचा काटा मान असतो. ओके ठीक आहे. मग यंदा मान कोणाचा आहे? यंदा मान रामाचीचा मान आहे, पण आमची जय खंडोबाचा एवढी काठी मोठी आहे. आपण काय मान केलेलं आहे, पण मोठीच काय आहे आमची काठी. जय खंडोबा जय खंडोबा. मग कसं मान कसं तुम्ही तुमचा डिवाइड करता? मान जो असतो ना त्यांनाच काय असतो, त्यांचाच कार्यक्रम असतो. फक्त आमचा सांभाळणं असं एवढीच गोष्ट असते. नक्की. म्हणजे आपले जनार्दन शेठ रावे गावाचे आपले परम मित्र सर्व आपले जय खंडोबाचे जे मेन कार्यकर्ते. दद्दू आज आपल्या रावे गावाची यात्रा आहे, काय बोलू शकता आज आपल्या यात्रेबद्दल? यात्रा आमची एकदम जोरात आहे, एकदम उत्सव प्रसिद्ध आहे गावात. आणि काय मध्ये आमच्या गावाची एक शान अशी आहे का 3 काट्या आहेत, एक खंडोबा, एक म्हसोबा आणि एक जय श्रीराम. ओके. आणि 150 वर्षापर्यंत आपली परंपरा चालू आहे. आणि त्याच्यामुळं आजोबांपासून वडिलांपासून ते आता आम्ही आणि एक ग्रुप आणि 3 कलर आहेत त्याला. एक पिवळा कलर, लाल कलर आणि निळा कलर. हा पिवळा कलर हा जय खंडोबाचा आमचा, पिवळा लाल कलर जय म्हसोबा देवा आहे आणि जय श्रीरामाचा एक कलर आहे. ओके दद्दू, पण मला एक प्रश्न पडला. यंदा मान आहे आपल्या श्रीरामाचा मान आहे बरोबर, पण आपली पहिली काठी कोणाची उभी होणार? पहिले जय खंडोबा म्हसोबाची काठी. जय म्हसोबाची उभी राहणार. म्हणजे मान हा आपला कशासाठी घोषित करतात? जो आपण मान म्हणजे आमचे 4-6 पाडे आहेत ना, उगत आली, रामाचे आली, ठाकूर आली, कोटेकर आली आणि डोणपर आली. त्यानुसार आमचे 5-6 वर्षांनी प्रत्येकाची एक पाली येते. त्यानुसार आता पहिला मान, यंदाचा मान हा रामाचालीचा आहे. काठीचा मान हा जय म्हसोबा देवाचा असते. दरवर्षीप्रमाणे त्याची पहिली उभारतो आम्ही. हा दुसरी पाले आमची जय खंडोबा, तिसरी रामाची पाले. आता ही काळानुसार आमचे पाले आहेत ना, त्या पद्धतीने आता रामाची पाले, यंदा रामाची पाले. ओके. मग त्याच्या पुढच्या वर्षी आता ठाकूर आल्याची पाली. म्हणजे कोणाची? म्हणजे जय म्हसोबा की नाही, जय खंडोबा म्हणजे जय खंडोबा मध्ये उगत आली, ठाकूर आली, ढोणपर आली, हे 3 आली आम्ही पाडे. जय खंडोबा मध्ये आणि जय म्हसोबा मध्ये कोणत्या मध्ये? जय म्हसोबा मध्ये एकच तकपड आली आणि जय रामाच्या काठीमध्ये कोटेची आली आणि रामाची आली. ओके ओके. म्हणजे जय म्हसोबा मध्ये एकच आले आणि जय रामामध्ये 2 आले, जय खंडोबा मध्ये 3 आले. ओके ओके. मग त्याप्रमाणे तुम्ही त्याप्रमाणे आम्ही जल्लोष करतो, रात्रीचा मजा घेतून, आनंद लुटून. आई रायबा देवीची सर्वांना कृपा आहे आमच्यावर. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला खूप मजा येणार आहे. फक्त आपला हा शो आहे तो तुम्हाला 4 वाजता बघायला भेटणार आहे. आई रायबा देवी माते की जय, माते की जय खंडोबा. जय खंडोबा. आणि सर्व आपली मंडळी आहेत ती जय खंडोबाची मंडळी आहेत. आपला मनोज मोकल या भावाने आपल्याला इन्व्हाइट केलेलं, खास भावाकडंच आपण आलो. आणि आपला आद्विक ब्रो आज फुल एन्जॉय ना? फुल एन्जॉय, फुल जल्लोष. जय खंडोबा. आपला मनोज ब्रो जय खंडोबा. पण आपला ह्यो आद्विक ब्रो आहे ना, जय खंडोबा मध्ये एक आपले मंडळ विनय. दादू आपलं नाव सांगा पहिले. माझं नाव आहे मनीष पाटील.
तर तो आपल्या जय खंडोबा म्हणजे यामध्ये आपल्या रावे गावाची म्हणजे रायबा देवीच्या मानाची पालखी आहे. आजच्या जल्लोषबद्दल काय बोलणार दादू? प्रथमतः तुम्ही आमच्या गावात या जत्रोत्सवासाठी आल्या त्याबद्दल तुमचं स्वागत साहेब. यात्रेबद्दल सांगायचं झाले तर ही यात्रा आमची रायबादेवीची जत्रा आहे. आईचा सोहळा दरवर्षी या चैत्र अमावस्येला साजरा होत असतो. या सोहळ्यासंबंधित आपण विचार केला 3 मानाच्या देवकाठ्या उभ्या केल्या जातात. पहिली काठी असते म्हसोबा देवाची, दुसरी काठी असते खंडोबाची. अर्थात आम्ही या त्या जय खंडोबाचे आज मानकरी आहोत काठीचे. आणि ही काठी जी आमची आहे ती पूर्वजांपासून चालत आहे. या काठीचं वैशिष्ट्य आहे ही संपूर्ण 200 फूट अधिक उंचीची काठी असते. 220 फूट एलकोट आहे. 220 फुटाहून अधिक उंचीची काठी असते. आम्ही या खंडोबा देवाचे भक्त आहोत आणि त्यांचा हा मानाचा मान आम्ही घेऊन जात असतो आणि आई रायबादेवीच्या प्रार्थना तिच्या आशीर्वादाने काठी उभी करत असतो. नक्कीच खूप आली दादांनी आपल्या माहिती दिली. दादा आपण काय बोलू शकता? आज आपल्या रायबा देवीची यात्रा आहे. आता यात्रा आहे रायबादेवीची यात्रा. आता रायबादेवीची पालखी आमच्या खंडोबाजवळ जाणार. तिथून खंडोबाची पालखी उचलणार ती रामाला भेटणार. रामाची पालखी देवळान खंडोबाची देवळान तर यो काट्यांचा सोहळा पार पडणार. ओके ओके खूप बरी माहिती सांगितली. दादा आपण काय बोलू? यात्रा आहे वेशभूषा तुम्ही पाहत असाल म्हणजे पूर्ण आपल्या आगरी कोल्यांची जी शान जे लंगोटे तुम्ही ही आमची आगरी कोली आमची आगरी कोली ही जी आमची ही खरी ओळख आहे आमची. हे बघा मित्रांनो, जी आपल्या आगरी कोल्यांची शान म्हणजे लंगोटा ती तुम्ही शान आपल्या पूर्ण रावे गावामध्ये तुम्हाला आज जे बघायला भेटणार शो पूर्ण रावे गावात लंगोटा आणि आपली जी टी शर्ट जय खंडोबा, जय श्रीराम आणि जय म्हसोबा जी टी शर्ट तुम्हाला फ्री केलेली दिसणार. खूप आधी दादांनी माहिती सांगितली. चला दादा थँक्यू. धन्यवाद. बघा जे आपले म्हणजे फायदा जय खंडोबा किती टाइम लागला आपल्या काठीला सजवायला? किती टाइम लागला? आता जवळजवळ अजून 2 तास लागतील. काठीला सजवायला इथं जवळजवळ 4 तास गेले. ओके बघा बघा समोर. सारी ही पब्लिक आहे इथं बघणार तुम्ही. इकडं आपला शोचा कार्यक्रम पण चालू आहे पण आपला विषय मोठा एवढा आहे की आपल्याला आता जय म्हसोबा काठीजवळ आपल्याला पोचायचं आहे. आपले भाईला जय श्रीरामचा यांचा मान आहे. फुल जल्लोष आणि फुल क्राऊड आपल्या रायबा देवी रावेच्या जत्रेला तुम्हाला बघायला भेटणार ब्रो. एन्जॉय. जे आपली काठी तुम्ही बघता पहिले श्रीराम जय म्हसोबा नको ब्रो. थँक्यू. आता रावे गावामध्ये आलेलो फक्त आपण जय श्रीराम आणि जय खंडोबाचे काठीचा घेतला. आता जय आपला हा मित्र भाऊ, तुझं नाव काय? माझं नाव संदेश पाटील. आपला भाऊ त्यांच्या काठीजवळ आपल्याला घेऊन चाललेत. पण आपले खूप सारे मित्र पण आहेत तिकडं पण थोडा एरिया लांब आहे म्हणून आपण तिकडं आता आपल्या संदेश पाटील हा मित्राला घेऊन चाललोय आणि भावाने आपल्या खूप बरे आपल्याला थंडा वगैरे पाजलाय. चला आपण तिकडेच जाऊ आणि तिकडेच भेटू. थोडीफार आपल्याला होई का नाही पण थोडीफार खूप भारी माहिती दिली आपल्या दादूंनी आपल्या की यांच्या गावात कसं असं माहिती आहे का, मान कोणाचा पण असू दे पण जी मोठी गाठी असते ना ते एक खूप जल्लोषाने साजरं करतात. आपली राव्या गावाची रायबादेवीची मानाची काठी म्हणजे 3 काठी आहेत. श्रीरामाची काठी, जय म्हसोबाची काठी आणि जय खंडोबाची काठी. आणि आपला ब्रो आपला भाऊ दादू टी शर्ट
देव माझा म्हसोबा हे आम्हाला टी शर्ट भेटले होतो आणि आपल्या बाहेर कसा मूड केला बघा बाहेर. आणि हे सर्व आपले लंगोटा म्हणजे आगरी कोल्यांची शान जी लंगोटा ते आपल्या आणि आपल्या दादू बागाचा एक नंबर हिरो दिसतो टॉप व्ह्यूमध्ये. मित्रांनो आपण आलो आता जय माझा म्हसोबा. आपले बाबा आपलं नाव काय? राजेंद्र पाटील. राजेंद्र पाटील. दादा आपल्या रायबा देवीची यात्रा आहे आणि आपल्या या काठीबद्दल तुम्ही काय बोलू शकता? कसं आहे की पारंपरिक पद्धतीप्रमाणे ते गेली 150-200 वर्षाची ही जी परंपरा आहे त्याच्यानुसार ह्या वर्षी सुद्धा आम्ही दरवर्षीप्रमाणे खूप मेहनत केलेली आहे. गेले 1 महिना ही काठी हे करण्यासाठी तयारी केलेली आहे. साधारणतः 200 ते 250 फुटापर्यंतची ही काठी जाईल अशा प्रकारे आम्ही तयारी केलेली आहे. आता 4 वाजता ही काठी उभारली जाईल तेव्हा जे काय असेल ते प्रत्यक्ष चित्र तुम्हाला तिथे दिसेल. आपल्या म्हसोबाच्या काठीप्रमाणे ते श्रीरामाची काठी त्याच्याप्रमाणे खंडोबाची पण काठी उभारली जाईल. मग तिथे जे काही लोक ठरवतील तुम्हाला जे काही प्रत्यक्षदर्शनी दिसेल त्याच्यानुसार मग या स्पर्धात्मक जी काय हे आहे त्याचा रिझल्ट आपल्याला तिथे कळेल. नक्कीच. म्हणजे बाबा यावर्षी मान दिला आपल्या श्रीरामाच्या आलीला. कसं आहे की ह्या यात्रेनिमित्त गावाच्या ज्या काही आळ्या आहेत त्या प्रत्येक आळीला दरवर्षी आयोजनाचा मान दिला जातो. यावर्षी तो रामाच्या आळीचा. ओके. पण काठी आपली पहिले त्याच्यात कसं आहे की ह्या यात्रेचा पहिला जो दिवस असतो तो जागरणाचा असतो. त्या जागरणाच्या दिवशी काय होतं बसेश्वर देवस्थान जे आमचं आहे तो देव रात्री अमावस्येच्या रात्री जाऊन देवीला भेटतो. तिथे ती बहीण भावांची भेट होते असा जो काय पूर्वपरंपरा आहे. त्यानंतर रात्री मग तिथे तो नारळ फोडला जातो तेव्हा मग ही खऱ्या अर्थाने यात्रा सुरू होते. आणि मग तो जो म्हसोबाचा मान आहे त्याच्यानुसारच दुसऱ्या दिवशी ह्या ज्या काही काठ्या उभारल्या जातात त्याच्यात पहिला मान काठी उभारण्याचा हा म्हसोबाचा, दुसरा हा खंडोबाची काठी आणि तिसरी श्रीरामाची काठी उभार. म्हणजे बाबा तुम्ही माहिती तर खूप भारी सांगितली पण आपण जो मान म्हणजे आता जो श्रीरामाचा मान आहे तसा आपल्या प्रत्येक आलेला मान देतो. प्रत्येक आळीला तो आता पुढच्या वर्षी दुसऱ्या आळीचा मान असेल पण जरी तो ते ही यात्रा आयोजनाचा देवीच्या पूजेचा किंवा पालखीचा मान हा त्या आळीला काठी उभारण्याचा आणि काठी उभारण्याचा किंवा जागरणाच्या रात्रीचा जो मान म्हसोबाचा. ओके. म्हणजे काही पण असला तरी पहिला काठी उभी म्हसोबाचीच होणार. ओके. जे आपले म्हसोबा यंदा मान आहे आपल्या रामाच्या आलीचा. म्हणजे गावामध्ये राव्या गावामध्ये असलेली खूप सारी मोठी यात्रा म्हणजे रायबा देवीची यात्रा खूप जल्लोष आणि खूप प्राऊड असतं. पण कसं असतं माहिती आहे का मला जो आज मी क्वेश्चन जो होतं ते फायनली विचारलं आपल्या एक बाबा भेटले त्यांना की मान असू दे कोणाचा पण ते एक प्रत्येकाला दरवर्षी मान असतं. प्रत्येकाचा एक वर्षी समज श्रीरामाचा तर दुसऱ्या वर्षी जय म्हसोबाचा आणि दुसऱ्या वर्षी जय खंडोबाचा असं सर्वांना मान जो आपला स्वीकारला जातो. पण आपल्याला पहिली जी काठी आहे ती जय म्हसोबाची उभी होताना दिसेल, नंतर जय खंडोबाची काठी उभी होताना दिसेल आणि तिसरी श्रीरामाची काठी उभी दिसताना खूप मजा येणार आहे. फक्त ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा. खूप मजा येणार आहे. पण आहोत ते आता जय देव माझा म्हसोबा. मित्रांनो आपण आलो आपल्या जय माझा म्हसोबा ह्या काठीजवळ आणि
मित्रांनो हे दादा दादा आपलं पहिले नाव सांगा संपूर्ण. कमलाकर मामा पाटील. काय? कमलाकर मामा. कमलाकर मामा रावे. रावे. दादू आपल्या रायबा देवीबद्दल काय माहिती सांगू शकता? रायबा देवी अकेला धावणारी आहे. मसोबा देव हा आमचा देव आहे. ओके. देव माझा मोठा या काठीजवळ आहोत. देव माझा मोठा या काठीमध्ये आपण आता आहोत आणि खूप जलद चालेल. यंदा टॉपला काठी लागणार ना? मित्रांनो आपण आता फायनली पोहोचलो आपला देव माझा म्हसोबा या काठीजवळ आणि खूप जल्लोष चालू इकडे काठीचा तुम्ही बघणारच. देव माझा म्हसोबा. दादू सापाला भेटले. दादू काय आपलं नाव? अविनाश पाटील. आपला दादू विश्वनाथ पाटील गाव पंच कमिटी नावे. ग्रामपंचायतचे कमिटी मेंबर्स आपले विश्वनाथ पाटील आणि अविनाश पाटील दादू आम्हाला भेटले. आपण आता चालू जय खंडोबामध्ये. या बिंदास या. खूप एन्जॉय असतो या रावे गावामध्ये आणि कोणता भेदभाव नाही की टी शर्ट कोणाची पण असो. जय माझा म्हसोबा, जय खंडोबा, श्री रामाची कोणाची पण गावाचे पूर्ण एकी असतो. फक्त एक मान दरवर्षी प्रत्येक आलेला दिलेला असतो तो त्याप्रमाणे ते निभावतात आणि खूप जल्लोष असतो. तुम्ही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून नक्की बघणार. जय खंडोबा. आणि आपली जय खंडोबाची जी काठी निघाले हॅलो. आपण चालू आता मनोज लोकांच्या घरी आणि हा आपला मनोज लोकांचा घर असणार आहे. त्याला आम्ही भावाने आपल्याला खूप जोरात इन्व्हिटेशन केलेलं आहे. आपला भाऊ इतकं बसलेला दिसतोय मला. मनोज मोकळ मोकळचा घर भाऊचा घर तर डायरेक्ट शॉप आहे आणि आपला ब्रो मनोज दादा ब्रो आणि भाऊने आपल्याला टी शर्ट पण घेतलं आहे आपली जय खंडोबाचे. पण मित्रांनो कधी पण जर एक वर्षाने जो मान येतो आपल्या रायबा देवी रावेची यात्रेला तो तुम्ही नक्की बघायला या. आपल्या राव्या गावात खूप जल्लोष असतं आणि आपल्याला जी जय खंडोबाची टी शर्ट घेतली आपल्या मनोज ब्रोने बघणार माझा हे बघा जय खंडोबा की आपल्याला टी शर्ट वेअर केलं आपल्या मनोज ब्रोने. आपला आद्विक ब्रो दादू आज कसं वाटतं बरं? लास्ट जामो पण पप्पाच्या समोर खूप मेजर्स करतो. आपला मनोज मोकल ब्रो आणि ब्रोने आपल्याला टी शर्ट घेतली रायबा देवी यात्रेची. फुल जल्लोष आणि फुल मजा आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार. जय खंडोबा फुल जल्लोष. जय खंडोबा फुल मजा म्हणजे फुल बघायला भेटणार तुम्हाला जल्लोष. फक्त कंटिन्यू करा ब्लॉगला. फुल जल्लोष रावे गावामध्ये. जेवायला इकडे मनोज मोकलकडे आपला मनोज ब्रो आणि आद्विक ब्रो मित्रांनो आपला मित्र परिवार आणि आपल्या वहिनी. मित्रांनो आपण मनोज दादाच्या घरी मस्त जेवण वगैरे कोलबिणी खूप भारी जेवण होतं. चला आपण आता आपल्या काठीचा जो शो आहे तो बघूया. मित्रांनो मी बेलपाड्याकडे आपला टॉपचा ब्लॉगर आपला भाऊ
अरे इथे फक्त खंडोबा आणायचा अक्षय भाऊस आपला खूप लेट आलाय ब्रो ब्रदर्स तो आपल्या एकजूट असणारे जय खंडोबा फुल जल्लोष आपण आपलं जय खंडोबाच्या जय खंडोबाचे सर्व आपले मेंबर्स मंडळी बघणार फुल जल्लोष यंदा काठी सर्वात मोठी लागणार ना आपला चेतन ब्रो मित्रांनो आपण आता आहोत जे आपले जय खंडोबाची काठी जी काठी माझ्यामध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असणार आपला ब्रो चेतन ब्रो आणि सर्व आपले मित्रमंडळी भावांना आज या आपली रायबा देवीची यात्रा याबद्दल काय बोलू शकतोस मित्रा? ही 100 वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी एन्जॉय जास्त होऊ शकतो जास्त वर्ष पण झालेले असतील कारण आम्हाला तर दरवर्षीप्रमाणे तेच बोलतात कारण पण आता ही फाळी एन्जॉयसाठी काल कोणाला नंबर दिला जात नाही. ओके नक्कीच तुम्ही बघणार जे आपल्याला नंबर वगैरे नाही फक्त एन्जॉयमेंटसाठी जी काठी उभी केली जाते ती आपली एन्जॉयमेंट असतं. हे आपल्या राव्या गावात रायबा देवीची यात्रा म्हणजे आपल्या गावात 3 काठी आहेत श्री रामाची काठी जय म्हसोबाची काठी आणि जय खंडोबाची काठी. कोणाची पण असू दे पण दरवर्षी प्रत्येकाला मान भेटतोय आणि यावर्षी मान आहे आपल्या श्रीरामाचा आणि आपण आहोत आत्ता जो आपण उभा आहोत आपल्या जय खंडोबा मध्ये. यंदा सर्वात मोठी काठी लागणार ना आपली बाबा काय बोलू शकता आपली खूप जुनी परंपरा आहे. हे बघा जय खंडोबा आपली माऊली चालले जय खंडोबा जय खंडोबा जय खंडोबा. बद्दूची बॉडी बघा कशी स्ट्रॉंग आहे. बॉडी बिल्डर आहे ते. बॉडी बिल्डर म्हणजे दिसतोय. सदानंदाचा भवानीचा आपले हाऊस खूप झाले खूप मजा आपल्या ब्लॉगच्या मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. ब्लॉगला कंटिन्यू करा फक्त खूप पब्लिक आहे मित्रांनो यात्रा खूप भरली आहे. चला आपण आता चालत जय माझा म्हसोबा या काठीजवळ आणि इकडची एन्जॉयमेंट तुम्हाला आता दाखवतो. तर आता डान्स आपण बंद करू आणि चला जाऊया आपली काठी उभी करण्यासाठी मंदिरामध्ये. देव माझा मित्रांनो जी काठी आहे ती आता उचलणार सर्व आपले मेंबर. मसेश्वर महाराज की मसेश्वर महाराज की. एक 5 मिनिटं थांबायचं आहे आणि लगेच आपण काठी उचलून न्यायची आहे. ज्या पद्धतीने गेल्या वर्षी आपण काठी उचलली त्याच पद्धतीने या वर्षी सुद्धा काठी उचलायची आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये आपण गेल्या वर्षी आपली काठी उचलली होती. जेमतेम 15 ते 20 सेकंदामध्ये आपण काठी उचलली होती.
तशीच ताकद या वर्षी सुद्धा आपण वापरायची आहे आणि आपली काठी पुन्हा एकदा मागच्या वर्षीप्रमाणे प्रथम क्रमांकाला आणायची आहे. ही ताकद पुन्हा एकदा आपण आपल्या गावाला दाखवून देऊया की टाकपाडा आळीची देव माझा म्हसोबाची जी मुले आहेत ती मुलं कधीही कुठेही कमी पडणारी नाहीत. ती आपली ताकद जिथे आवश्यक आहे तिथे नक्कीच ताकद आपली दाखवतील. पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया, देव माझा, देव माझा, म्हसेश्वर महाराज की. आता काठी जे आले आपले जय माझ्या म्हसोबा. देव माझ्या म्हसोबाचे. देव माझा, देव माझा. मित्रांनो बघा इकडे आपली म्हसोबाची काठी लागली आहे. तुम्ही बघताच आपल्या दोन काठ्या तर आल्यात, जय देव माझा म्हसोबा आणि जय खंडोबा या दोन काठ्या आल्यात. आणि आता येणारी काठी म्हणजे श्रीरामाची काठी. खूप जल्लोष असतोय, श्वास घ्यायला पण जागा नाही, एवढी पब्लिक आहे इथं. चला श्रीरामाची काठी बघूया मित्रांनो. ही मजा बघण्यासाठी लोक बघा पत्रे वगैरे चढले.
मित्रांनो आपल्या आता म्हसोबाची काठी उचलली आहे. काय भारी व्ह्यू वाटतं हा.
यावर्षी मान्यता रामाची आलीची आणि सर्वात मोठी काठी पण रामाची आलीची लागली. जय श्रीराम. आणि यात्रा तर आपली खूप भरली राहायची. मित्रांनो या अशा आपल्या राव्या गावात यात्रा असते रायबा देवीची. खूप मजा येते. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आतिश कोळी. भेटा एक न्यू व्हिडिओमध्ये.